नमस्कार, मी कौस्तुभ शेलार. केळफा या आपल्या इन्स्टा हँडलवर आपले स्वागत करतो. आज एक सत्य घटनेवर आधारित भयकथा तुमच्यासाठी घेऊन आलोय. ही भयकथा ज्यांनी आम्हाला सांगितली आहे ती तशीच्या तशी मी तुम्हाला सांगतो. ही भयकथा घडली आहे पनवेलमध्ये. 1960 सालची गोष्ट आहे. पनवेलच्या एका गावामध्ये दोन मित्र राहत होते. एकाचं नाव होतं अण्णा आणि एकाचं नाव होतं बारकू. 61 वर्ष त्यांचं वय असेल. आणि ह्या मित्रांची मैत्री एवढी घट्ट होती की प्रत्येक वेळी ते एकत्र असायचे. शेती करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, खेकडे पकडायला जा, मासे पकडायला जा. आणि बारकूची जी बायको होती तिचं नाव होतं जनाक्का. बारकूने एकदा धावत धावत येऊन अण्णांच्या घरी सांगितलं की अण्णा जरा लवकर माझ्या घरी ये, मला बाहेर जायचंय, माझी बायको एकटीच आहे. आणि जनाक्का जी असायची ना ती आजारी होती खूप महिने. तर अण्णा त्याला म्हणाले की बारकू तू पुढे जा आणि मी येतो. तसे अण्णा त्याच्या पाठोपाठ त्याच्या घरी निघाले. अण्णा जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा बारकू घरात नव्हता. जनाक्का झोपलेली बेडवर. थोडा वेळ गेला, तिकडे तिकडे फिरले पण कोण आलंच नाही. आणि त्यांना असं झालं की मी जाऊ का परत बारकूला शोधायला. जशी 3 सांजा झाली आणि अंधार पडू लागला तरी पण हा आला नाही. मग त्यांना काळजी वाटायला लागली. मग शेवटी अण्णांनी काय केलं, घरातले जे दिवे असतात तेव्हाचे ते 2 दिवे लावले. थोड्या वेळाने अण्णांना असं जाणवलं की त्यांच्या पाठी कोणतरी चालत घसरत येत आहे. म्हणून ते अचानक उठले आणि त्यांनी पाठी बघितलं तर त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. कारण जनाक्का हात असे पुढे घेऊन मान खाली घालून आणि काहीतरी पुटपुटत अण्णांच्या पाठीमागे येत होती. अण्णांना काहीच समजेना की काय झालंय. पण अण्णा हे गावात एक भगत होते आणि त्यांना अंदाज आला की हिच्या अंगात काहीतरी आत्मा किंवा काहीतरी शिरलंय. म्हणून त्यांनी काय केलं, घराची वेस ओलांडली. तर ही जनाक्का हळूहळू वास घेत त्यांच्या पाठी यायला लागली. मग त्यांना कळलं की हे बाहेरची बाधा काहीतरी आहे आणि हे काय ठीक नाहीये. तर मग ते घराच्या पुढे झाडं होती, ते एका खोडाच्या पाठी उभे राहिले. जशी ती त्यांचा वास घेत त्या खोडाला तिने मिठी मारली. तिला वाटलं की अण्णा जसं तिने त्या घोडाला पकडलं तसं अण्णांनी डोक्याचा मुंडासा काढला आणि तिला करकच्च बांधलं म्हणजे कमरेला. आणि तिथून त्यांनी पळ ठोकला. ते थेट गावात गेले आणि गावातल्या लोकांना त्यांनी जमवलं आणि असं असा विषय आहे हा त्यांनी सांगितला. तोपर्यंत तिचा नवराही आला बारकू. त्यालाही सगळं कळलं. आणि जेव्हा अण्णांनी घटनास्थळी सगळ्यांना नेलं तेव्हा बघितलं तर जनाक्का मेली. आणि मग अंत्यविधी म्हणतो आपण तो तिथेच केला गेला. तिला तिथेच मोक्ष मिळाला. त्यानंतर सर्व सुरळीत झालं. पण आजही जिथे जनाक्काला मोक्ष मिळाला म्हणतात तिथे आजही त्या झाडाला नैवेद्य दिला जातो. आणि आजही पनवेलमध्ये त्या गावात ते झाड आहे. आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना पण असं विचित्र आवाज, गुरगुरण्याचा किंवा असा सरपटण्याचा आवाज येतो असं म्हणतात. आणि आजही जनाक्का आपलं अस्तित्व कधी कधी तिथे दाखवते. तर अशी ही पनवेलची 1960 सालची स्टोरी. तुम्हाला जर भयकथा आवडत असतील तर नारायण धारप, रत्नाकर मतकरी यांची पुस्तकं, कादंबऱ्या वाचा, फार सुंदर आहेत. तर पुन्हा भेटू अशीच एक भयकथा सत्य घटनेवर आधारित गोष्ट घेऊन येईल. कमेंट करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा. आनंदी राहा, खुश राहा, वाचत राहा. धन्यवाद.